आरडी सर्कल ते इंदिरानगर बोगद्यावरील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष, समाजसेवक सागर मोटकर यांच्यावर कारवाई म्हणजे महापालिकेचा दुटप्पीपणा। नाशिक शहरातील आरडी सर्कल ते इंदिरानगर बोगदा हा महत्त्वाचा रस्ता असून या ठिकाणी दीर्घकाळापासून अतिक्रमणाचा मोठा विळखा बसलेला आहे। स्थानिक नागरिक व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वारंवार तक्रार करूनही नाशिक महानगरपालिका याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे। या भागात 2 महिन्यांपूर्वी झालेल्या दुर्दैवी घटनेत एका महिलेला जीव गमवावा लागला होता। या घटनेनंतर समाजसेवक सागर मोटकर यांनी महानगरपालिकेला अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी वेळोवेळी लेखी पत्र व्यवहार केला, मात्र प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीयेत। या मार्गावर संध्याकाळच्या वेळेस दारू अड्ड्यांचा त्रास, अराजकता आणि सिटी सेंटर मॉल पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी हे रोजचे चित्र आहे। नागरिकांचे जीवन धोक्यात आले असतानाही प्रशासन हात झटकत असल्याचा आरोप करण्यात येते। समाजसेवेच्या हेतूने सागर मोटकर यांनी संबंधित ठिकाणी एक बॅनर लावून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला, परंतु महापालिकेने त्यावर विद्रुपीकरण अंतर्गत गुन्हा दाखल करत या प्रकरणात उलट कारवाई केली आहे। यावरून महापालिकेचा दुटप्पीपणा स्पष्टपणे समोर येत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया बीबीएस न्यूज चॅनलचे संचालक भरत गोसावी यांनी दिली आहे। भरत गोसावी म्हणाले की जेव्हा नागरिकांची जीव जातात तेव्हा महापालिका गप्प राहते, पण समाजहिताच्या हेतूने आवाज उठवणाऱ्यांवरच गुन्हे दाखल केले जातात। हा प्रकार निषेधार्ह असून प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे। या संपूर्ण प्रकारावरून महापालिकेच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। अतिक्रमणाच्या विरोधात लढणाऱ्या नागरिकांना दडपण्याचा प्रकार थांबवावा आणि आरडी सर्कल ते इंदिरानगर बोगद्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवावे अशी जोरदार मागणी आता होऊ लागली आहे। नमस्कार नाशिकरानो, मी बीबीएस न्यूज चॅनलचे संचालक भरत गोसावी आपणास आज झालेल्या घटनेबद्दल एकच नमूद करू शकतो। आरडी सर्कल पासून तर इंदिरानगर बोगद्यापर्यंत महापालिकेच्या जागेवरती इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे। त्यातच उजवा तट कालवा तो इंडिया गुल पार्कमधून आहे, तिथे उजवा तट कालव्यावरती त्या इंडिगो पार्कवाल्यांनी अतिक्रमण केलं आणि त्याच्यामुळे रॉंग साईडने गाड्या जाणाऱ्यांनी आजपर्यंत 4 लोकांना जागेवर उडवलेलं आहे। पोलीस स्टेशनला त्याचे FIR गुन्हे दाखल झालेले आहेत। पोलिसांकडे वारंवार तक्रार करून प्रशासनाकडे वारंवार तक्रार करून याची कोणीही दखल घेत नाही। कारण आणि जो काही असे सामाजिक कार्यकर्ते त्याच्यावर जर कधी पब्लिक अवेअरनेस म्हणून आवाज उठवण्यात जातात तर त्यांच्या लोकशाही मार्गाने त्याचा गळा घोटण्याचा कार्यक्रम प्रशासन करीत आहे। उजवा तट कालव्यावरती हे सगळं अतिक्रमण झालेलं आहे, याच्यावरती कधी कारवाई होणार आहे हा प्रशासनाला आम्ही या निमित्ताने विचारू इच्छितो। कारण आयुक्त तथा प्रशासक म्हणजे हुकुमशाह नव्हेत यांनी लोकशाही मार्गाने जे जनता एखादं काम करत असेल आणि त्यांच्यावरती अन्यायाविरुद्ध जर त्यांच्यावरती गुन्हा दाखल होत असेल तर हा मोठा अन्याय आहे आणि अशा गोष्टींनी नाशिककरांनी मागील 2 महिन्यापूर्वी इथे एक महिलेचा अपघात होऊन ती मृत पावली। त्याच्यानंतर वारंवार आम्ही महापालिकेबरोबर पत्रव्यवहार करून सुद्धा या जागेवरील अतिक्रमण काही हटवण्याचा काही महापालिका कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाहीये। आणि तुम्ही इथे बघत असाल तर इथे संध्याकाळचे दारूचे अड्डे तयार झालेले आहे। इथून पार्सल घ्यायचं, इथे दारू प्यायची आणि इथे सर्व काही करायचं। संध्याकाळी ह्या भागामध्ये एवढी ट्रॅफिक होते की विचारता सोय नाही। इथे एवढी ट्रॅफिक होते, 2-2 तास इथे सिटी सेंटर मॉलपर्यंत ही ट्रॅफिक जाते। याच्यावर महापालिका कुठल्या प्रकारची कारवाई नाही करत आणि महापालिकेला आम्ही कुठला एक बॅनर लावला, आम्ही कुठेतरी गांधीगिरी करायचा एक प्रयत्न केला आणि त्याच्यावर त्या अनुषंगाने विद्रुपीकरण बॅनरचे विद्रुपीकरण केले। मी विनापरवाना बॅनर लावला, ही बॅनर बघा, या बॅनरचे विद्रुपीकरण याच्याने होत नाहीये आणि यांनी जे केलेले सौंदर्यीकरणाला यांनी जो दिलेला हात आहे ते चालेल का? आणि त्याच्यावर माझ्यावर गुन्हा दाखल केला। महापालिकेला मी सांगतो, एक सागर मोटकरने 1000 सागर मोटकरवर जरी तुम्ही गुन्हा दाखल केला तरी ही गांधीगिरी आणि हे जे फलक लावण्याचं काम हे आम्ही सातत्याने चालू ठेवू। जोपर्यंत त्याचा पाठपुरावा होत नाही तोपर्यंत महापालिकेचा आम्ही पाठपुरावा करू, एवढाच मी इशारा देतो। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।